सोमवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास महिंद्रा कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक CG19F231 ही ट्रॅव्हल्स रायपूरवरून प्रवासी घेऊन नागपूर अमरावती मार्गे सुरतकडे जात होती। दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील तिवसा येथे पोलीस स्टेशन समोरच अचानक या धावत्या बसने पेट घेतला। बसमधील सर्व प्रवासी झोपेत असताना अचानक पेट घेतल्याने मोठ्या प्रमाणात धूर झाल्याने ट्रॅव्हल्स पेटल्याचे समजताच बसमध्ये एकच गोंधळ उडाला। तेव्हा हाकेच्याच अंतरावर असलेल्या तिवसा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल निलेश खंडारे यांनी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तत्काळ मदत कार्य सुरू केले। प्रवाशांमध्ये काही लहान मुलंही होती। ट्रॅव्हल्सचा कंडक्टर साईडचा मागचा टायर फुटल्याने धावत्या गाडीने पेट घेतल्याचे सांगितले। सुदैवाने तिवसा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाची गाडी पोलीस स्टेशनच्या आवारातच उभी होती, त्यामुळे लगेच आग विझवायला सुरुवात झाली। ही आग विझवण्याकरता 4 गाड्या पाणी लागले। आग विझवण्यासाठी तिवसा नगर पंचायतचे नगराध्यक्ष वैभव वानखडे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अतुल देशमुख, नगरपंचायत कर्मचारी सूरज शापा मोहन, निखिल वानखडे, संदीप दहाट, राहुल वानखडे आदींनी अथक परिश्रम घेतले। ही गाडी हायवेवर पेटल्याने घटनेचे तत्काळ गांभीर्य लक्षात घेऊन तिवसा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी दोन्ही बाजूंची ट्रॅफिक थांबवून आग आटोक्यात आल्यानंतरच ट्रॅफिक पूर्ववत सुरू केली। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।